आराध्य दैवत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला ज्या नावानं ओळखलं जातं ते महादेवाचं मंदिर म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर. या महादेवाच्या पिंडीला अभिषेक करून या निषेध मोर्चाचा या ठिकाणी जी काही सभा होते त्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच माझे समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील आलेले सर्वच बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वच जण आपला अमूल्य वेळ खर्च करून या संघर्ष समितीच्या हाकेला धावून या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित झाला, म्हणून मी प्रथमतः मनापासून आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. गेल्या 16 तारखेला जो काय या महादेव पिंडीवरती ज्या पैशासाठी ज्या पुजाऱ्यांची हाणामारी झाली आणि त्या हाणामारीतून देशभरामध्ये जो काही संदेश गेला, तो संदेश खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांना, आपल्या बांधवांना मारल्यासारखं किंवा शिव्या देण्यासारखा हा संदेश संपूर्ण देशामध्ये गेला. त्याचा प्रथमतः मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं मनापासून जाहीर निषेध करतो. वास्तविक पाहता अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. मग भीमाशंकर मंदिर त्या आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत आहे आणि त्या आराध्य दैवतामध्ये ज्या काही पूर्वीच्या काळामध्ये 20-25 वर्षापूर्वी ज्या समाजाला या ठिकाणी बलुत्यासाठी आणलं आणि ते आज त्या मंदिराचे मालक झाले आणि त्यांची मालकी हटवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला संघटित व्हायचंय. तुम्ही समाज बांधव ज्या हाकेला धावून या ठिकाणी एकत्रित संघटनेने आलात, त्या मला वाटतं हा लढा देत असताना ही खऱ्या अर्थानं संघटना महत्वाची होती आणि तुम्ही ती दाखवून दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून दुआरी आहे. त्या सर्व गोष्टी करत असताना मी या भीमाशंकरचा सरपंच मधून काम करत असताना अनेक वर्ष 2006 पासून ही परिस्थिती पाहतोय. आमच्या समाजाच्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या दृष्टीनं ठिकाणी उपोषणही करून पाहिलं, परंतु बंधू या प्रशासनानं मात्र त्याची दखल या ठिकाणी घेतलेली नाही. ठिकाणी 16 तारखेला हा वाद निर्माण झाला आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वच बांधव जी काही समाजातली प्रमुख व्यक्ती म्हणून एकत्र आलो आणि त्या ठिकाणी संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या माध्यमातून हा लढा द्यायचा हा निश्चय त्या ठिकाणी केला आणि एक 8 दिवसामध्ये हा सर्व जनसमुदाय या हाकेला धावून आला. मग देवस्थान ट्रस्ट असेल की ज्या ठिकाणी त्यांची असणाऱ्या कारभाराची पद्धत एकदम चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चाललेली आणि प्रशासन मात्र त्या ठिकाणी उघड्या डोळ्यानं पाहतोय. परंतु आपण आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी जर एकत्र आलो नाही तर आपली काय अवस्था होते ही आपण मागच्या 20 वर्षामध्ये पाहिलेली आहे. पंढरपूरहून जी काही तरुण पोरं सुकृती म्हणून भरली, आमच्या आदिवासी समाजातलं बांधव नव्हते का? आमच्या आदिवासी समाजामधले शिकलेली मुलं नव्हती का? अशा अनेक गोष्टी आहेत. त्या आमच्या मुलांना रोजगार का नको? त्या ठिकाणी तुम्ही पिंडीवरचे पैसे कमवायचे, त्या ठिकाणी दुकानदारीमध्ये पैसे कमवायचे, तुम्ही सगळ्यामध्ये पैसे कमवायचे. प्रशासनाला मला या निमित्तानं विनंती आहे की साहेब मला एक गोष्ट सांगा की जो काही ही लोक ज्या ठिकाणी पैसे कमावत आहेत, माझ्या अनेक बांधवांनी सांगितलं की त्या लोकांनी कुठल्या कष्टाचे घाम घालून त्या ठिकाणी पैसे कमावलेले. त्यांनी नाचण्यास वऱ्याची सायाची शेती केली का? त्या ठिकाणी त्यांनी हिरडा गोळा केला का? त्या ठिकाणी त्यांनी डिंक गोळा केला का? त्या ठिकाणी त्यांनी मध गोळा केला का? अशी कुठलीच गोष्ट न करता जर आयत्यावर कोयता मारून ही लोक मोठी होत असतील तर समाज बांधवांना त्या ठिकाणी सुद्धा ती संधी मिळाली पाहिजे ही खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि ती भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. या ठिकाणी प्रशासनाला या निमित्तानं विनंती करेन की तहसीलदारांना विनंती करेन की आमच्या अनेक मागण्या पुढच्या भविष्य काळामध्ये आणि त्या तुमच्याकडून सोडवल्या पाहिजेत. या ठिकाणी रात्रीच जी काही आमची मिटिंग झाली ती त्या ठिकाणी मिटिंग होत असताना मग मालेकर साहेब असतील, केंद्र साहेब असतील यांनी
आमची तर खऱ्या अर्थानं विनंती हीच होती की ज्या ठिकाणी ती घटना घडली आणि आपल्या समाजाचं नाव त्या ठिकाणी बदनाम झालं, त्या ठिकाणीच आम्हाला मोर्चा घ्यायचा होता. परंतु काही वरतून अधिकाऱ्यांना जो काही प्रेशर आला आणि त्याचा मान राखून खऱ्या अर्थानं साहेब आम्ही या ठिकाणी हा मोर्चाचं नियोजन केलं. ठीक आहे, तुम्ही आमचे बांधव आहेत, तुम्ही आम्हाला सहकार्य केलंय, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकार्य करायचंय त्यांनी मात्र आम्हाला सहकार्य केलं नाही. तुम्ही अनेक मिटिंगा आम्ही या जी काही कमिटी आहे त्याच्याबरोबर पोलीस खात्याने अनेक मिटिंगा त्या ठिकाणी पार पाडल्या, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांची जबाबदारी, जे काही तहसीलदार या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करतायत, ज्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी की ज्या लोकांनी त्या ठिकाणी भांडणं करून जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांचे गुन्हे दाखल असताना सुद्धा तुम्ही त्यांना परवानगी देताय आणि आमच्या आदिवासी बांधवांनी काय केले की तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सभा घेऊ देत नाही. हा मी त्या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की तहसीलदार साहेब, तुम्हाला आम्हाला हात जोडून विनंती आहे, आमचं पाऊल अजूनही एक पाऊल मागे आहे आणि जर आम्हाला पुढे पाऊल टाकायला वेळ आणली तर भविष्यामध्ये रस्त्यावरती आमचं रक्त सांगलं तर हरकत नाही, परंतु आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आमचा हक्क मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आणि जोपर्यंत या ठिकाणी मला वाटतं आमच्या